मतदान दरम्यान उमेदवाराला पोलिसांकडून मारहाण. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटचे उमेदवार संदीप खरात यांचा गंभीर आरोप. नगर परिषद निवडणुकीत मतदान सुरू असताना बूथवर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार संदीप खरात यांनी पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःला मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मतदार केंद्रावर कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत आणि मतदान सुरळीत व्हावे म्हणून जाऊन पाहणी करत होतो, मात्र अचानक पोलीस उपनिरीक्षकांनी मला ढकलून मारहाण केली, असा दावा खरात यांनी केला. आमच्या माध्यमातून बोलताना उमेदवार संदीप खरात. सकाळपासून एकदम सुरळीत उत्साह वातावरणामध्ये मतदान चालू होतं. अंबड नगरपालिकेच्या याच्यामध्ये सगळे व्यवस्थितपणे मतदान प्रक्रिया चालू असताना दुपारा 3 सव्वा 3च्या दरम्यान विषय असा होता की मतदानाची टक्केवारी किती. कारण आम्ही 11 वाजता घेतला होता, तर 11 वाजता टक्केवारी 10-15च्या आतच होती. म्हणून 3च्या दरम्यान म्हणलं एखादी टक्केवारी घ्यावा आणि त्यानुसार आपल्याला पुढचं कोण राहिले काय राहिले उमेदवाराच्या डोक्यात हा असतो. म्हणून आम्ही तिथं टक्केवारी घेण्यासाठी मी आत गेलो. मी उमेदवार असल्यामुळे आत गेलो. म्हणलं चला आपण सगळ्या BLOशी चर्चा करा. माझे 3 बूथ आहे माझ्या प्रभागाचे, म्हणून मी ते तिन्ही याला भेट द्यावं म्हणलं आणि त्यांच्याकडून BLO किंवा झोनल जो असेल त्यांच्याकडून टक्केवारी घ्यावं म्हणून मी पोर्शन मध्ये गेलो. मी पोर्शन मध्ये जात असताना म्हणजे आत जायच्या अगोदरच बाहेरच्या वरांड्यामध्ये जे काही इथला ड्युटीवर असणारे पोलीस अधिकारी एकदमच पळत आले पाठीमागून, बाहेर व्हा बाहेर व्हा बाहेर व्हा बाहेर व्हा म्हणून ओरडा लागली. आणि मी म्हणलो 2 मिनिटं मला हे घेऊ द्या, म्हणजे आपल्याला जे काय म्हणतो ना आपण टक्केवारी पर्सेंटेज घ्यायचे मतदानाची, BLOला चर्चा करतो घेऊ. नाही तुम्हाला सांगितलं ना बाहेर व्हा म्हणून. अरे मी उमेदवार आहे. ते उमेदवार वगैरे काही नाही म्हणजे तुम्ही बाहेर. म्हणलं उमेदवाराला काढता येत नाही. ते म्हणजे मला शिकवू नको. मी म्हणलं मला येड्यात काढतो का, मला चिवत्या समजतो का. मी हा शब्द वापरल्यानंतर त्यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली. आणि त्यानंतर म्हणजे उमेदवारावर जर असा अन्याय होत असेल, तुम्ही कोणाच्या ह्याच्यात त्या अगोदर तुम्ही कोणा संघ बसला काय बसला, विरोधी पार्टीचे जे सत्ताधारी पार्टी या राज्याची यांच्या नगरसेवक जे पदाचे उमेदवार आहे ते 2-2 तास तुम्हाला आतमध्ये चालतात. ते मतदाराला घेऊन चाललेत. आमचा एकही प्रतिनिधी तिथं नाही. आणि आम्ही आलो म्हणजे तुम्ही एकदमच म्हणायला लागले बाहेर व्हा. म्हणजे पोलिसांच्या ह्या सत्ताधारी पक्षासोबत मनोमिलन आहे का. हा अधिकारी त्यांच्यासोबत एकत्र होऊन आम्हाला हे टार्गेट करतो का. हा आजचा प्रश्न आम्हाला सर्वसामान्य जनतेलाही पडलेला आहे. कारण पोलिसांच्या बाजूने आतापर्यंत लढणारा मी पोलिसांकडून आज पहिल्यांदा ही घटना अशी व्हायला लागली की मला सुद्धा अशी म्हणजे भविष्यात वाटली नव्हती की असं काही घडल. त्या संदर्भात काही तक्रार तुम्ही करणार आहात? निवडणूक आयोग संबंधित PI यांच्याशी चर्चा केली. वरिष्ठांशी चर्चा करून मी तक्रारीचा निर्णय घेणार आहे. यांच्यावर तक्रार करावं लागेल. कारण उमेदवाराला जर अशा पद्धतीने वागणूक भेटत असेल स्वतःच्या बूथ मध्ये येण्यापासून रोखण्याची, मग जायचं कोणी आतमध्ये. अधिकाऱ्याचं नाव काय? नाही अधिकाऱ्याचं नाव अजून नाही मला माहिती. संबंधित अधिकारी आंबटचा होता? नाही बाहेरचा आहे, ड्युटीवर येतो.